पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या पक्षातीलच नेत्याविरोधात आंदोलन करतायत। रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन करतायत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या विरोधातलं हे आंदोलन। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे। पुण्यात रुपाली ठोंबरे यांचं चाकणकरांविरोधातील हे आंदोलन आपण पाहतोय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातलं रुपाली ठोंबरे यांचं हे आंदोलन आणि त्यांच्यासोबत काँग्रेसच्या संगीता तिवारी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। महिला आयोगाचं काम आणि महिला आयोग की पुरुष आयोग असा सवाल करत महिला आयोगाच्या कामकाजावरून थेट रुपाली चाकणकर यांना लक्ष करत अनेक सवाल विचारत बॅनरच्या माध्यमातून महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चाकणकर यांनी पायउतार व्हावं अशी मागणी रुपाली ठोंबरे यांच्याकडून केली जाते। पुण्यातलं रुपाली ठोंबरे यांचं हे आंदोलन अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, दृश्य आपण पाहतोय, आंदोलन करतायत रुपाली ठोंबरे आपल्याच पक्षातील महिला नेत्याविरोधात। श्रुती अगदी बरोबर आहे। पुण्यातील जो गुडलक चौक आहे या चौकात ही सगळी आंदोलनाची तयारी सुरू आहे आणि या आंदोलनाची तयारी यासाठी सुरू आहे की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। फलटणमधील ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली होती त्या महिला डॉक्टरांना न्याय मिळावा आणि त्यातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हे सगळं आंदोलन केलं जातंय। खरं तर वेगवेगळ्या आशयाचे फ्लेक्स या ठिकाणी लावलेलं आपण पाहतोय। सगळे हे रुपाली चाकणकरांचे जे आहेत ते प्रतिकात्मक फ्लेक्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि हळूहळू या ठिकाणी महिला जमायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि संगीता तिवारी यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन होणार आहे। माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनामाच्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन करताय, वेगवेगळे फ्लेक्स लावलेत। ज्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आणि जी यंत्रणा महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे त्यांनी जे तिचं चारित्र्य आहे मात्र तुमच्याच पक्षाच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय। महिला आयोगावर पक्षाच्याच महिला येत असतात, परंतु त्या पदावर असणाऱ्यांनी जर त्या महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे चारित्र्य हनन आमच्या भगिनींचं केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व माता भगिनींमध्ये राग आहे की मेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही यंत्रणा जी सुरक्षतेसाठी आहे आमच्या लेकीला यातना देणार असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडं। आणि एक महाराष्ट्राची लेक, एक पुणेकर म्हणून ही पुन्हा संपदासारखं चारित्र्य हनन कोणाचं नाही झालं पाहिजे याच्यासाठी रुपाली पाटील ठोंबरे तिजे झाशीच्या राणी प्रतिष्ठानच्या मार्फत या सगळ्या माता भगिनींसोबत आता आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। तुम्ही यापूर्वी फेसबुक पोस्ट देखील केलेली आहे। रुपाली चाकणकर यांनी त्वरित तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करताय। फेसबुक पोस्ट मध्ये तुमच्या विरोधात एक महिला देखील उभी केल्याचं तुम्ही सांगताय। निश्चित लक्षात घ्या, बीडचं हे प्रकरण झाल्यानंतर जेव्हा राज्य महिला आयोगाने जाऊन फलटणला जी काही प्रेस घेते तिथं सगळ्यांच्या त्यांना अपेक्षा होती की गुन्हेगार लवकर सापडतील, तपास पारदर्शक होईल। तिथे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिचं चारित्र्य हनन केलं आणि ते चारित्र्य हनन मीडियावर जेव्हा सांगितलं की नाही त्या ज्या महत्वाच्या पदावर आहे त्यांनी चुकीचं केलेलं आहे तेव्हा त्यांनी ती महिला उभी केली। महिला अशा 100 उभ्या राहू द्या, त्या गोष्टी होऊ शकतील। वारंवार आंदोलन होत राहतात राज्य महिला आयोगाच्या विरोधात, मात्र कारवाई करत नाहीत। अजित पवार, सुनील तटकरे कारवाई का करत नाही? आता महाराष्ट्राच्या जनतेची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। निश्चितच लवकर प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा या गोष्टीची गंभीर दखल घेऊन कारवाई करतील। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या रेखा कोंडे आहेत। तुम्ही कार्यालयासमोर मोठं आंदोलन केलं, हीच मागणी होती, आज दुसरं आंदोलन होतं। हो, आम्ही चाकणकरांच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं आणि ते आंदोलन त्यांना इतकं झोंबलं की त्यांनी आमच्या महिलांवरती गुन्हे दाखल केले। खरं बघायला गेलं तर 8 महिन्यांपूर्वी ज्या उपसभापती आहेत नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं। मात्र नीलमताई यांना संघर्षाचा वारसा असल्यामुळे नीलमताईंनी आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले नाहीत। हा फरक आहे लाली लिपस्टिक कंपनी मधला आणि संघर्षाचा। त्याच्यामुळे रुपाली चाकणकर सारखी महिला आयोगावरती बसलेली आहे, हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे।
प्रांजल खेवलकरचं प्रकरण बरं ह्यांना दिसलं, त्याच्यासाठी बरोबर त्या बाहेर आल्या, बरोबर सगळं बाहेर काढून प्रेस कॉन्फरन्स घेतली का तर रोहिणी खडसे त्याच्यामध्ये होत्या, म्हणून त्यांनी प्रांजल खेवलकर या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त अधिक रस घेतला. मग इतर केसेसमध्ये तुमची डोळे काय बंद झालेत का, हे सुद्धा यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच आपण यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं, मात्र राजीनामा घेतला जात नाहीये. महिला वारंवार आक्रमक होत असतात, राजीनामा का घेतला जात नसतो? आता खरं सांगू का, ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनीलजी तटकरे, तर सुनीलजी तटकरे यांना प्रश्न आहे की तुम्ही रुपाली चाकणकर हिचा राजीनामा का घेत नाहीये? इतके दिवस इतके महिने झाले महाराष्ट्र त्यांचा राजीनामा मागतोय. मग सुनीलजी तटकरे, नेमकी तुमची अडचण काय आहे, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे, हा महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. कारण प्रदेशाध्यक्ष पदावरती बसलेले सुनील तटकरे त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे, मात्र सुनील तटकरे निर्णय घेत नाहीयेत. मग नेमका असा कुठला चिठ्ठा पिठ्ठा, नेमकी अशी कुठली फाईल? नक्कीच 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 याच संदर्भात आता या सगळ्या पुण्यातील महिला आंदोलन करतायत. अपडेट्स या आंदोलनासंदर्भातले घेत राहूच. तुर्तास धन्यवाद अजिंक्य.